हॅलो गायस, स्वागत आहे आपलं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण चाललो आहोत वेळासला टर्टल फेस्टिवल बघायला. माझी ही पहिली ट्रिप असणार आहे, ज्यात मी नवीन काहीतरी अनुभवणार आहे. तर 2 दिवसाची ट्रिप असणार आहे आमची. तर खूप मजा करणार आहोत आणि काही नवीन गोष्टी शिकणार आहोत. तर मित्रांनो, प्रवासाला सुरुवात केली आहे आणि आजचा हा प्रवास होणार आहे आपल्या लालपरी म्हणजेच एस टी बसने. आणि या प्रवासात माझ्यासोबत आहेत माझे फ्रेंड्स. तुम्ही ट्रिपची कितीही ॲडव्हान्समध्ये प्लॅनिंग करा, तरी अशा अनएक्सपेक्टेड गोष्टी घडतात ज्यांच्यामुळे तुम्हाला तुमचा प्लॅन चेंज करावा लागतो. तर असाच काहीतरी घोळ आमच्यासोबत झाला आणि आम्हाला आमचा प्लॅन चेंज करावा लागला. तर नेमका काय घोळ झाला ते मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगतो. तर आता आम्ही असं ठरवलं की डायरेक्ट वेळसला जाण्याऐवजी आधी हरिहरेश्वरला जाऊन तिथे स्टे करायचा आणि दुसऱ्या दिवशी वेळसला जायचा. ऊन एवढं होतं की या एस टी बसचा ओव्हन झाला होता. तर या बसने आम्हाला सोडलं म्हसळा स्टॉपवर आणि तिथून पण आम्हाला दुसरी बस पकडायची होती हरिहरेश्वरला जायला. पण या दुसऱ्या बसने सुद्धा आम्हाला एका चौकात नेऊन सोडलं, जिथून आम्ही पकडली टमटम मंदिराकडे जायला. या गाडीला तुमच्याकडे काय म्हणतात हे मला कमेंट करून नक्की सांगा. आमच्या इथे याला टमटम म्हणतात. अजून 15 ते 20 मिनिटे प्रवास करून आम्ही पोहोचलो हरिहरेश्वर मंदिराच्या जवळ. रूम आम्ही आधीच बुक केली होती, तर पटापट चेकिंग केलं आणि फ्रेश होऊन आम्ही निघालो मंदिरात दर्शनासाठी. आज फ्रायडे असल्यामुळे मंदिरात काहीच गर्दी नव्हती. मंदिरात प्रवेश करताच आम्हाला दिसले डॉबेश भाऊ झोपले होते. खूप हालत खराब झाली होती या पिल्लाची. दर्शन आमचं खूप व्यवस्थित झालं. महादेवांचं दर्शन घेऊन मन अगदी प्रसन्न झालं. मंदिरातलं वातावरण सुद्धा खूप भारी होतं. दर्शन झाल्यावर आम्ही त्या पिल्लाला शोधत होतो, पण तो तर परत काय दिसला नाही. पण आम्हाला दिसला दुसरा पिल्ला. आता सर्वांना लागली होती भूक, कारण आम्ही कोणीच काही खाल्लं नव्हतं. सकाळी जेवढा नाश्ता केला होता तेवढंच. तर पटापट गेलो आम्ही एका हॉटेलमध्ये आणि मस्त पोट भरून जेवलो. जेवण तर ठीकठाक होतं आणि त्यांची हॉटेल बंद करायची वेळ पण झाली होती. तर लवकर लवकर जेवायला लागलं आम्हाला. जेवण करून झाल्यावर आम्ही निघालो सनसेट बघायला. मंदिराच्या मागेच एक असा स्पॉट आहे तिथे 2 दगडांची मधून खाली जाण्यासाठी पायऱ्या आहेत. तिथे जो समुद्राचा नजारा दिसतो, ओ भाई साहब, नेक्स्ट लेवल. सुंदर, किती सुंदर, मनमोहून टाकणारं दृश्य आहे.
कॅमेरा या व्ह्यूला कितपत जास्त देईल हे नाही माहीत, पण मी माझ्या डोळ्याने जे बघतोय ते मला शब्दामध्ये सांगता नाही येत. समोर आहे सुंदर असा अथांग समुद्र आणि हे दृश्य हे तर आजकाल आपल्याला सर्व टुरिस्ट प्लेसवर पाहायला मिळेल, त्यात काही नवल नाही. खूप भारी प्लेस आहे, मी तर सर्वांना रिकमेंड करेन एकदा तरी या ठिकाणी भेट द्या आणि जमल्यास वीकडेजमध्ये या, जेणेकरून तुम्हाला रश नाही मिळणार आणि प्रॉपर एन्जॉय करता येईल. तर येथे येऊन कचरा करू नका हीच रिक्वेस्ट आहे. भरतीची वेळ होती आणि त्यामुळे लाटा पण जोरजोरात येत होत्या. गार वारा पण लागत होता. काही दिवसांपूर्वी मी एक रील बघितली होती आणि मला ती खूप रिलेटेबल वाटली. त्यात एक मुलगा एका माणसाला विचारतो, व्हॉट इज युअर फेवरेट प्लेस? तर त्यावर तो माणूस रिप्लाय देतो की आय डोंट हॅव अ फेवरेट प्लेस, वेर एव्हर आय एम विथ माय फेवरेट पीपल दॅट प्लेस बिकम्स माय फेवरेट. So keep your loved ones close, keep traveling with your friends and family, and keep exploring. तर मित्रांनो, व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं की आमच्यासोबत एक घोळ झाला आणि ज्याच्यामुळे आम्हाला आमचा प्लॅन चेंज करावा लागला. तर झालं असं की ॲक्च्युली आपल्या कोकणामध्ये 2 वेळेस आहेत. एक आहे वरच्या साईडला जो आहे श्रीवर्धनच्या इथे, आणि एक खालच्या साईडला जिथे ॲक्च्युअलमध्ये टर्टल फेस्टिवल होतो. तर जेव्हा आम्ही तिकीट बुक केली होती 1 महिन्यापूर्वी, तर तेव्हा आम्हाला माहीत नव्हतं की तिथे 2 वेळेस आहेत आणि आम्ही चुकून दुसऱ्या वेळेची तिकीट बुक केली. तर आम्ही जेव्हा प्रवासाला सुरुवात केली तेव्हा आमच्या लक्षात आलं की आम्ही काय चूक केली होती. पण आता वेळ निघून गेली होती, कारण आम्ही आता जिथे उतरणार होतो तिथून ते दुसऱ्या वेळेला जाण्यापर्यंत, म्हणजे जिथे ॲक्च्युअलमध्ये टर्टल फेस्टिवल साजरा केला जातो तिथे जाण्यापर्यंत आम्हाला ऑलमोस्ट 3 ते 4 तासांचा प्रवास करायला लागणार होता. आणि तिथे काहीच अशी म्हणजे सुविधा नव्हती ट्रान्सपोर्टची, आणि त्याच्यामुळे आम्हाला खूप वेळ लागणार होता. तर मग तेव्हाच आम्ही ठरवलं की इन्स्टेड ऑफ गोईंग टू वेळास, म्हणजे एवढा 3-4 तासांचा प्रवास करण्याऐवजी आम्ही असं ठरवलं की हरेश्वरला जाऊन तिथे मग स्टे करायचा रात्री, आणि दुसऱ्या दिवशी मग लवकर उठून टर्टल फेस्टिवल बघायला जायचं.
म्हणजे आमचा टाईमही वेस्ट होणार नाही आणि जो टाईम आम्हाला मिळेल आदल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी तोही फुल्ली युटिलाइज होऊन जाईल. तर असा आमचा हा ॲडव्हेंचरनी भरलेला प्रवास खूप भारी झाला, खूप मजा आली, काही नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. जर तुम्ही सुद्धा फ्युचरमध्ये बाय बस किंवा बाय एसटीने ट्रॅव्हल करत असाल तर ही गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा पण तुम्ही तिकीट बुक कराल तेव्हा प्रॉपरली चेक करा की कोणत्या वेळेची तुम्ही तिकीट बुक करताय आणि त्यानुसार ट्रॅव्हल करा. तर तुमचा टायमिंग वाचेल आणि तुमचे एफर्ट्सही वाचतील. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्यापैकी कोणी जर टर्टल फेस्टिवलला आधी कधी व्हिजिट केलं असेल तर तुमचा अनुभव काय होता हे सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा. तर आजचा हा व्लॉग इथेच संपतोय. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा, फिरत राहा आणि काळजी घ्या. येतो.